हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असाल. तर माझा आजचा व्हिडिओ होणार आहे, की माझं YouTube चॅनल उघडण्यामागचं रिझन काय आहे तर. असे प्रत्येकाचे काही ना काही रिझन्स असतात त्यांचे YouTube चॅनल उघडण्यामागचे. तसेच माझे सुद्धा काही रिझन्स आहेत. मी लग्नाच्या आधी जॉब करत होते ॲज अ टीचर म्हणून. माझं एम-ए इंग्लिश लिटरेचर झालेलं आहे, तर मी इंग्लिश टीचर म्हणून जॉब करत होती. त्यानंतर लग्न झालं, तर यांची यांची ड्युटी होती जालन्याला. त्यामुळे मग मी घरीच राहत होते आईकडे. माझ्या सासूबाईजवळ मी इथे अमरावतीलाच राहत होते आणि हे जालन्याला. आणि त्यांचं आठवड्यातून एकदाच येणं होत होतं. त्यामुळे मग मी काही कोणता जॉब करू शकत नव्हती, कारण की आईचे हात आहे फ्रॅक्चर. त्यामुळे आईची जबाबदारी माझ्याकडेच होती. आ, आणि इथे जवळपास कोणतं स्कूल सुद्धा नव्हतं, की जिथे मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करू शकेल. आणि हे आठवड्यातून एकदा येत असल्यामुळे मग आमचं कसं घरी असलं की मग तेव्हा आउटिंग इकडे-तिकडे बाहेर फिरायला वगैरे जाणं होत होतं. त्या आणि बाकी दिवस घरीच मग. तेव्हा तेव्हा सुद्धा मी खूप बोर होत होती. पण मग 1 वर्षानंतर मग यांचं ट्रान्सफर झालं. तर मग ट्रान्सफर झाली होती इकडे खूप दिवसांनी आले होते राहायला. इकडे-तिकडे फिरण्यात आणि असाच कसा तरी कारण की आधी तर आम्ही एकमेकांना टाईम देऊ शकत नव्हतो. त्यानंतर मग आमचं आलं इथं ट्रान्सफर झाल्यानंतर मग आम्ही स्वतःमध्येच गुंग होतो 6-7 महिने. त्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी आली. मग प्रेग्नन्सीचे दिवस पण खूप छान गेले म्हणजे असे माहीतच पडलं नाही की 9 महिने कसे गेले म्हणून. कारण की आम्ही सोबत होतो आणि तसा मला त्रास वगैरे काही झाला नाही. त्यामुळे मग सर्व छानच होतं. त्यानंतर मग झाली अनु. मग ते अनु झाल्यानंतर तर मग काय सर्व लहान मूल हे ते खेळ तिथंच सर्व करणं चालू होतं. ते मी 4 महिने आईकडे होती आणि इकडे आल्यानंतर मग 2 महिने 6 त्यानंतर मग अनु 6-7 महिन्याची झाली. मग असा विचार करत होतो, की आता काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. पण जॉब तर करू शकत नव्हते कारण की अनु छोटी होती. आता अनु 6 महिन्याची झाली. त्यामुळे मग मी विचार करत होते, की आपल्याला कशात तरी करियर करायचं आहे. कारण की माझ्या सर्व मैत्रिणी ज्या आहे, त्या सुद्धा जॉब करत होत्या. त्यामुळे मग मला वाटत होतं, की आपण नुसतं घरी बसून काय करायचं? पण आपण जॉब तर काही करू शकत नाही, कारण की अनु एवढी मोठी झाली नाहीये, की मी जॉबला तिला घरी सोडून एकटीला जाऊ शकेल म्हणून. त्यामुळे मग मग मी विचार केला. असेच व्हिडिओ वगैरे बघत होती मी, की आपल्याला काहीतरी करियर करायचं आहे, करायचं आहे. मग आम्ही काय केलं, की एक दिवस व्हिडिओ बघता-बघता छोट्या-छोट्या मुलांचे व्हिडिओ बघत होतो. मग आम्ही विचार केला, की मग आपण आपण पण असं अनुचं अकाउंट तयार करू शकतो. मग आम्ही अनुचं Instagramला अकाउंट तयार केलं. मग त्यामध्ये मग आम्ही छान अनुचे रोज रील तयार करत होतो आणि ते टाकत होतो. मग ते त्यामध्ये आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. काही दिवसातच आमचे मिलियन्समध्ये व्ह्यू पण आले. मग काही दिवसांनी मी स्वतःला इंट्रोड्यूस केलं त्या व्हिडिओमध्ये. मग आणखीच छान रिस्पॉन्स आला. मग काय झालं, एके दिवशी मी अशीच निवांत बसलेली होती, अनुसुद्धा झोपलेली होती. त्यामुळे मग मी मोबाईल घेऊन बसली. मोबाईल स्क्रोल करत होती, तर बघता-बघता मला एका क्रिएटरची रील आली. मग त्यामध्ये तिने डेली ब्लॉग्स तर करतच होती, सोबतच ती ॲफिलिएट सुद्धा करत होती. मग मी विचार केला, की आता ही तर करतच आहे, तर आपण का नाही करणार? मग मी थोडा विचार केला, की हां, चला आपण पण करून बघू. मग हे मिस्टर तर तेव्हा ड्युटीवर गेले होते. आल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं, की मला पण असे रील्स तयार करायचे आहे. मला स्टार्टिंगला वाटलं, की हे नाहीच म्हणतील. पण मग त्यांना दाखवल्याबरोबर त्यांचा रिस्पॉन्स बघून तर मी शॉक झाले. कारण की त्यांना ते खूपच आवडलं. ते म्हणे, "वाह! तुला असं काहीतरी करायचं आहे?" मग ते पण म्हणाले, "ठीक आहे, आपण पण ट्राय करून बघू." पण आम्हाला चॅनल कसं ओपन करायचं किंवा चॅनलबद्दल आपल्याला काय-काय माहिती पाहिजे, ते आम्हाला यातली कोणतीही आयडिया नव्हती. त्यामुळे मग आम्ही सर्च केलं, की कसं म्हणजे कसं ब्लॉगिंग करायचं, काय टॉपिक हवा आहे किंवा मग काय-काय करावे लागेल, हे सगळं आम्ही त्यामधून सर्च केलं. तर हे बघतच होतो तेवढ्यातच मग आमचं काय तर ॲफिलिएटचे पैसे सुद्धा यायला सुरुवात झाली. मग मग तर आम्हाला आणखी उत्साह आला. प्रोत्साहनच मिळालं मग आम्हाला. मग मी यांना सांगितलं,
मी अनुच्या बाबांना सांगितलं की आपल्या मेशो मधून पैसे यायला लागले. त्यांना तर आणखीच आनंद झाला. मग ते म्हणे आता ठीक आहे आता आपण आता ब्लॉगिंग करूच, म्हणजे तू आता ब्लॉगिंग चॅनल सुरू करच. मग असं म्हटल्याबरोबरच आता आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा जवळ आलीच होती. तर मी फक्त तोंडातून शब्द काढायचा आणि यांनी मला सर्व इक्विपमेंट आणून सुद्धा दिले. ट्रायपॉड आणून दिला, माईक आणून दिला. माईक तर होलीलँडचा आणून दिला. मी म्हटलं आतापासून तुम्ही कशालाच एवढे पैसे खर्च करत आहात. तर ते म्हणे तर करायचंच आहे म्हणे, ते एकदा हा खर्च करावाच लागणार. म्हणून मग त्यांनी इक्विपमेंट आणून दिले. मग तर माझ्यावर बर्डनच आलं की आता आपल्याला तर काही करून करणीच आहे. कारण की माईक आला, लाईट आला, ट्रायपॉड आला, तर हे सर्व तर आलं. पण माझी हिंमत काही होत नव्हती की आपल्याला कसं करायचं म्हणून. मी 2-3 दिवस रात्रंदिवस विचार करत होती की आज आपण कोणता व्हिडिओ बनवायचा किंवा पहिला व्हिडिओ कशावर बनवायचा, चॅनल कसं ओपन करायचं. मग चॅनल जर ओपन केलं तर मग आपण पहिला व्हिडिओ कशावर टाकायचा. तर मग हिंमत करून युट्यूबवर गेली आणि मग काय तर आपलं चॅनल ओपन केलं. एकदाचं ओपन झालं चॅनल, पण मग विचार करत होती की आता मग ओपन तर झालं, पण पहिला व्हिडिओ कशावर बनवायचा. मग मी ते पण सर्च केलं का पहिला व्हिडिओ आपला ब्लॉगिंगचा कशावर, म्हणजे कोणत्या टॉपिकवर बनवत असते म्हणून. तर मग तेव्हा मला कळलं की पहिला व्हिडिओ हा आपला इंट्रोडक्शनचा असते. तर मग मी हा व्हिडिओ विचार करत होती. मग यांना म्हटलं आज करू, उद्या करू, असं करता करता आमच्याला 2-3 दिवस तर निघून गेलेच. मग शेवटी आली, मग आमची अॅनिव्हर्सरी आली. मग हे म्हणत होती की मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट काय देणार. मग मी विचार केला, रात्रभर विचार केला. त्यानंतर थोडीशी स्क्रिप्ट लिहून ठेवली की कशाबद्दल बोलायचं आहे, काय काय बोलायचं आहे. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशी हे गेले होते बाहेर. मग ते सकाळीच बाहेर गेले, त्यामुळे मग मी तयारी वगैरे करून ठेवली आणि ते बाहेरून आले. तर नुकतंच मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट देणार आहे. तर ते म्हणत होते कशावर, म्हणजे काय देणार आहे. मी म्हटलं तुम्हाला जो आवडेल तर सगळ्यात चांगलं गिफ्ट देणार आहे. मग ठीक आहे म्हणजे मी म्हटलं तयारी झालेली आहे, आपल्याला पहिला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करायचा आहे, म्हणजे शूट करायचं आहे. तर हे तर खूपच खुश झाले. हे तर म्हणे याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. मग सर्व यांनी सेटअप वगैरे केलं, म्हणजेच काय ट्रायपॉड लावला आणि ठीक आहे म्हणे आता बोल म्हणे तुला काय बोलायचं आहे. मी ते पहिल्या व्हिडिओमध्ये खरं सांगते खूपच नर्वस होती. मला काय बोलायचं काही कळत नव्हतं. मी कसंही जे समजा स्क्रिप्ट तयार केलेली होती त्यावर मग चालू केलं आपलं बोलणं. थोडंफार समजा तरी तसं 2-3 मिनिटाचा तो व्हिडिओ आम्ही तयार केला. कसा झाला ते तुम्ही आता आमच्या चॅनलवर जाऊन बघाच, तुम्हाला कळेलच. चॅनल तर ओपन केलं, पण त्यामध्ये आता आम्हाला अडचणी पण खूप आल्या. म्हणजे जशा की आता व्हिडिओ केल्यानंतर त्याला एडिटिंग करावं लागतं, व्हॉइस ओव्हर करावं लागतं. त्याबद्दल आम्हाला एडिटिंग बद्दल तर माझ्या अनुच्या बाबांना माहिती होती थोडीफार, पण मला तर बिलकुल नव्हती. मी पूर्ण ब्लँक होती. व्हिडिओ तर शूट झाला होता, पण एडिटिंगला ते 2 मिनिटाच्या व्हिडिओला एडिटिंग करायसाठी अनुच्या बाबांना पूर्ण 1 दिवस लागला. ही झाली पहिली अडचण. त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे की आमच्याकडे मोबाईल नाही म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल नाही. आमच्याकडे जे 3-3 वर्ष जुने रिअलमीचे मोबाईल होते, त्यामुळे त्याच्यामध्ये एकतर स्टोरेज सुद्धा नव्हतं. त्या स्टोरेजमध्ये मग आमचा मोबाईल थोडा व्हिडिओ शूट झाला की हँग होत होता किंवा मग बंद पडत होता. आता तिसरा पॉइंट आहे स्क्रिप्टिंग. आता व्हिडिओ शूट झाला, डेली ब्लॉग शूट झाला, पण त्यामध्ये बोलायचं काय हेच कळत नव्हतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये काय लिहायचं, हुकलाईन काय असते, ते तर मला काही समजत नव्हतं. त्यानंतर मग मी काय केलं की जे नेहमीचे जे समजा युट्यूबर्स आहे त्यांचेवाला व्हिडिओज बघायची की आपण कशी हुकलाईन तयार करू शकतो किंवा काय बोलू शकतो. मग त्यामधून मी थोडंफार शिकली आणि मग त्यानंतर मी स्क्रिप्ट लिहायला लागली. पण आताही मला काही एवढी चांगली स्क्रिप्ट जमत नाही. त्यानंतर आहे फोर्थ पॉइंट आहे व्हॉइस ओव्हर. मग व्हॉइस ओव्हर तर करायचा, पण त्यामध्ये मी इकडे व्हॉइस ओव्हर करायला बसली की अनुचं इकडे रडणं सुरू व्हायचं किंवा मधातच तिचं आवाज काढणं सुरू होऊन जायचं. ते नाही होत तर मग आमचीवाली जुली म्हणजेच आमची पेट, तिचं नाव आहे जुली. तर मग तिचं बंद झालं की इकडे जुलीचं भुंकणं सुरू
होत होतं. तर त्यामुळे ती पण एक अडचण होती. आणि त्यानंतर 5वी अडचण म्हणजे सर्वात मोठी अडचण म्हणजेच घरचं काम करणे, मूल सांभाळणे आणि त्यानंतर मग आपल्या आपल्या यूट्यूबसाठी किंवा ब्लॉग बनवण्यासाठी वेळ काढणे. हे तर सर्वात मोठं अडचण आहे आणि हे करून यूट्यूबसाठी टाइम देणं म्हणजे तर तारेवरची कसरत. तर आता मी सांगणार आहे की माझं YouTube ओपन करण्यामागचं एम काय आहे. तर जसं सर्वांचं स्वप्न असतात की माझे खूप सारे सबस्क्रायबर असावे, तसंच माझं सुद्धा एम आहे की माझे सुद्धा खूप सारे सबस्क्रायबर असावे, ज्यामधून मी माझं स्वतःचं इन्कम जनरेट करू शकेल. आणि आणि आता माझा विचार चालू आहे की YouTubeलाच आपलं फुल टाइम करिअर बनवायचं. त्यात तशी मी तयारी सुद्धा केलेली आहे. कारण की मी आता आता समजा 1-1.5 महिना झाला माझेवालं YouTubeवर आहे 40 ते 45 व्हिडिओज टाकलेले आहेत मी. आणि त्यानंतर 5 माझे लाँग फॉर्म व्हिडिओ आहे. जे मी एक पहिला व्हिडिओ आहे माझा इंट्रोडक्शनचा, जसं मी तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आहे आम्ही वर्धेला गेलो होतो माझ्या ताईकडे त्याचा. तिसरा व्हिडिओ सेरलॅक्सचा आहे. चौथा व्हिडिओ आता मला एवढं आठवत नाही. असेच मी 5 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आता जर मला माझं YouTube चॅनल ग्रो करायचं असेल तर त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद हवाच. आणि बाकी तर मी सर्व गजानन माऊलीवर सोपवलेलं आहे. तर ही होती माझी आतापर्यंतची YouTubeची जर्नी आणि त्यामध्ये आलेल्या अडचणी. आणि तुम्ही जर का समजा इंटरेस्टेड असाल, एखादी गृहिणी इंटरेस्टेड असेल की ब्लॉगिंग चॅनल काढायचं असेल, तर मी तुम्हाला एनकरेज करते की प्लीज तुम्ही सुद्धा काढा आणि तुम्ही सुद्धा करू शकता. तर मला 1-2 कमेंट आलेले आहे की तुमचा होम टूर द्या म्हणून. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल माझ्या होम टूरवर. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.